गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने आणि त्यातील हे तिसरं लेक्चर अर्थात मौखिक साधने आणि सोबत दृकश्राव्य साधने या पाठाकडे आपण वळालेलो आहोत. या भागाकडे आपण वळालेलो आहोत. सुरुवात करूयात आपण सर आपल्या लेक्चरला आणि मग आपण नंतर शंका काही असतील तर त्या पाहून घेऊयात. येस, ही आहे स्क्रीन. जो टॉपिक आज आपण सुरू करत आहोत तो आहे मौखिक साधने. मौखिक साधनांचा जो हा चार्ट पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यामध्ये लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रवास वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते अशी सगळी मोठीच्या मोठी यादी दिलेली आहे. आता गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ह्या मीडियावरती या मीडियमवरती आपल्याला तुम्हाला दाखवणं, त्या ऐकवणं, युट्यूबवरून त्या ऐकवणं हे जास्त सोयीस्कर आहे. पण अडचण अशी आहे की त्यामध्ये समजा आता ही लोकगीतांचा विषय आहे. लोकगीतांमध्ये आपण लोकगीतांचा संग्रह, एक चित्र घेतलं, पोस्टर घेतलं याचा प्रॉब्लेम नाही. पण ही जी गीतं आहेत, ही जी गाणी आहेत, त्या गाण्यांमधल्या लोकगीतांपैकी एखादं गाणं जर का आपण इथं वापरलं तर त्यावर कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण फक्त दाखवणार आहे की कशा कशा पद्धतीची उदाहरणं आहेत. पहा इथे आई उदे ग अंबाबाई, आई भवानी तुझ्या कृपेने, आधी गणाला रणी आणला, ही गाणी पहा तुमच्या ओळखीची आहेत. तेव्हा ही लोकगीतं आहेत. अशा प्रकारची लोकगीतं की जी लोकांमध्ये चर्चिली जातात आणि मौखिक स्वरूपामध्ये ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. एक साधं उदाहरण मी तुम्हाला आधी सांगतो बघा. एक छान गोष्ट आहे ती आपण पूर्ण करायची बघा. मी स्टार्टिंग करतो, उरलेली तुम्ही पूर्ण करायची. तुम्ही आहे तिथं म्हटलात तरी हरकत नाही किंवा चॅटिंग मध्ये पण टाका तुमचं उत्तर. हा बघा. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. एकदा काय झालं, एकदा आला पाऊस, कावळ्याचं घर गेलं वाहून. कावळा गेला कुणाच्या घरासमोर? चिमणीच्या घरासमोर. आणि दरवाजा ठोठावला आणि ठोठून ठोठून म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. बघा, मी जिथे जिथे थांबलो तिथे तिथे तुम्हाला पुढची गोष्ट माहित होती. कारण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांनी, घरच्यांनी, आई आजोबा, मामा मामी, काका काकू कोणीतरी सांगितलेली आहे. ती मलाही सांगितली. तुमच्या आई वडिलांच्या पिढीला तुमच्या आजी आजोबांच्या पिढीने ही गोष्ट सांगितलेली आहे. तुमच्या आजी आजोबांच्या पिढीला तुमच्या पणजी पणजोबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यांना त्यांच्या आई वडिलांनी, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी अशी गोष्ट सांगत आलेले आहेत. ज्या गोष्टी अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात, मुख, दिस इज मुख, हे तोंड, मौखिक स्वरूपामध्ये अशा पद्धतीने जेव्हा या गोष्टी जातात तेव्हा त्याला आपण मौखिक साधन असं म्हणतो. ठीक आहे. त्यातील हे आहे लोकगीते. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पोवाडे. आता बघा, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा तानाजीचा पोवाडा प्रचंड प्रसिद्ध. म्हणजे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा पोवाडा लावला नाही किंवा तुम्ही ऐकला नाही, एखादी फेरी मारू आणला 2-4 मंडळापाशी आणि तिथं हा पोवाडा ऐकला नाही असं होणारच नाही. पण हे झालं मध्ययुगीन काळातील. आपण येऊयात आधुनिक काळाकडे. 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिवीरांनी केलेले पराक्रम, त्याची प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग होतो. एकदम मन कसं भरून येतं. जर शाहीर सुरू करतात एखादा पोवाडा, उदाहरणार्थ
आता तानाईचा पोवाडा वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये मध्येच कुठेतरी एखादा गोंधळ पण आहे. उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे आई जगदंबे असं म्हणतात आणि देवीच्या नावाने गोंधळ सुरू करतात पोवाड्यामध्येच. आणि त्यामध्ये उच्चार करतात, आई झोप लागली कशी मर्दाला, आया बहिणी देतात दुश्मनाला, लाज पाहिजे मिशा बाळ गाया, धरा देतो भरा बांगड्याला, आणि नेसा लुगड्या चोळ्याला, आणि गोंधळी आम्ही गोंधळी शिवबाच गोंधळी. जसं असं काहीतरी ऐकायला येतं तसं तुम्हाला लक्षात येईल की मन भरून येतं. गोंधळी आम्ही गोंधळी आंबेचे गोंधळी पोवाडा. तशा पद्धतीने या नंतरच्या काळात इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे पोवाड्यांचा उपयोग जो आहे तो केला जात होता. नेक्स्ट पुढे लोककथा. सांगितल्या गेल्या कथा, जसं मी तुम्हाला आत्ताच एक चिमणी कावळ्याची कथा सांगितली. प्रसंग वर्णने, घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांचं वर्णन, ऐतिहासिक प्रसंग कोणतेही. मुलाखती. मुलाखतींमध्ये आता खरी गंमत अशी आहे की मला मौखिक साधन सांगायचं पण तुम्हाला दाखवायचंय. म्हणजे मौखिक म्हणून मी खरं तुम्हाला दृक साधन दाखवणार आहे. तर मौखिक म्हणजे नुसतं ऐकू शकत नाही ना मी तुम्हाला, तर ते श्राव्य साधन होईल. त्यामुळे त्या अडचणीवरती एक मात करण्यासाठी म्हणून मी तात्पुरता उपाय एक शोधलेला, आणि तो म्हणजे हा एक वेगळा फोटो, ज्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे जे सूत्रसंचालक आहेत, निवेदक आहेत किंवा मुलाखतकार आहेत, माननीय सुधीर गाडगे यांची जेव्हा मी मुलाखत घेतली होती न्यू इंग्लिश स्कूल टिळक पुणे या शाळेमध्ये, तेव्हा त्या मुलाखतीचा एक फोटो मी इथं ठेवलेला आहे. आता ही आहे, हा फोटो म्हणजे ऍक्च्युली दृश्य साधन झालं, चित्र छायाचित्र दृश्य साधन झालं, पण मुलाखत हे एक मौखिक साधन आहे. मुलाखतीच्या माध्यमातून काय बोललं जातंय, काय ऐकलं जातं, या माध्यमातून तो संदेश पोहोचतो. मेळे, जलसे, कथा पथके. मेळे म्हणजे एकत्रित आलेले, असं म्हणतो आपण एकत्रीमध्ये म्हणतो नाही का मेळा असतो, जत्रा जत्रा तो विषय. जलसे, जलसेमध्ये एखाद्या व्यक्तीवर, म्हणजे उदाहरणार्थ एखादा स्वातंत्र्य सैनिक जो आहे, जो देशासाठी लढलेला झुंजलेला व्यक्तिमत्व आहे, मग त्या व्यक्तिमत्वाला घ्यायचं, त्यांच्याविषयी कोणीतरी गीत लिहिणार, त्यांच्याविषयी कोणीतरी काही सूत्रसंचालन करणार, त्याला कोणीतरी संगीत देणार आणि ते सगळं लोकांसमोर सादर करणार ऑन स्टेज. हे झालं जलसे. किंवा कला पथके, वेगवेगळ्या कला त्या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात, सादर केल्या जातात, ते कला पथके. असा सगळा विषय आहे. आणि त्याच्यासोबत ओव्या, ओव्या ही सगळी मौखिक साधनं आहेत ही सगळी इथे. आता बघा, पहिली माझी ओवी देवा गणरायाला, बाजूला बघा इथे तुम्हाला जात दिसते, जात दळलं जातं या ठिकाणी. ठीक आहे. आता हे जे जात आहे, या दळल्या जाणाऱ्या जात्याच्या सोबत तिथे जी कुठली ती ते जात दळणारी जी कोणती स्त्री असेल तर ती ओव्या म्हणायची. पहिली माझी ओवी ग देवा गणरायाला, हात जोडून या तुम्हा नमस्कार केला. थोडं पुढे मागे झालं असेल माझं सोलपेराव, पण साधारणपणे अशा पद्धतीने ते सादर केलं जातं. तेव्हा ही गोष्ट आहे, हे मौखिक साधन आहे. एक आता ते शिकले नव्हते स्त्रिया, तर काही लिहून ठेवत नसायच्या. पुढचं पहा, स्फूर्ती गीते. स्फूर्ती, प्रेरणा, प्रेरणा मिळते, प्रचंड मोटिवेशन. अनेक गीते अशा प्रकारची आज लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. जुन्या काळातली होती पण ती आता लिखित स्वरूपात आहेत. आता उदाहरण बघा, अनेक अप्रकाशित स्फूर्ती गीतं जी आहेत ती स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत. मुखोद्गत याचा अर्थ काय? स्फूर्ती गीत, स्फूर्ती म्हणजे प्रेरणा देणारी गीतं. आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे स्वातंत्र्यासाठी झटणारे सगळेजण, मग त्या सत्याग्रही आले, क्रांतीवीरही आले, समाजवादी आले, सगळेच आले. मुखोद्गत याचा अर्थ तोंडपाठ असतो. मुखामध्ये तोंडपाठ असते, तोंडामध्ये कधी सुरुवात केली की सुरू होणार. मुखोद्गत. या स्फूर्ती गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती आणि स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा या विषयीची माहिती मिळते. एक जबरदस्त स्फूर्तीगीत तुमच्या समोर येतं, हे पहा. चंद्रशेखर आझादांचा फोटो मी बाजूला ठेवलेला आहे आणि स्फूर्तीगीत पहा.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का तिल में है. आता हे लिखित झालं, लिहिलेलं आहे. पण समजा मौखिक म्हटलं तर पुढे जाऊयात आपण थोडस. बघा, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का तिल में है. वक्त आने पर बता देंगे तुझे ए आसमां, अभी से हम क्या बताए जो हमारे दिल में. ही गोष्ट आहे. म्हणजे प्रचंड प्रेरणा मिळते त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी खरं तर मी तुम्हाला लिजंड ऑफ भगतसिंग सारखा चित्रपट सांगू शकलो असतो. त्या चित्रपटामध्ये जे गीत आहे, हेच वाटलंच तुम्ही आता लेक्चर संपल्याच्या नंतर तुम्ही युट्यूबला ते सर्च करून बघा. मी इथे दाखवू शकत नाही, कॉपीराईटचा इश्यू आहे. पण जेव्हा ते गीत सुरू होतं, सगळे असे नाराज झालेले पडलेले आहेत त्या ह्याच्यामधून, त्या पोलिसांच्या गाडीतून बाहेर पडलेले आहेत. आणि आजूबाजूला सगळं आपण पाहतोय, आजूबाजूला प्रचंड मोठी लोकांची गर्दी, आणि लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली भगतसिंहांच्या नावाने, सुखदेवांच्या नावाने, राजगुरूंच्या नावाने. आणि त्या सगळ्या घोषणा, वंदे मातरमच्या घोषणा ऐकतात, आणि हे वंदे मातरमच्या घोषणा देत हे निघतात, आणि एकदम हताश झालेले जे सगळे क्रांतीवीर आहेत ते सरळ हे गीत म्हणायला सुरुवात करतात. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. आणि समोरचे सगळे ब्रिटिश अधिकारी बाजूला व्हायला सुरुवात होते आणि कोर्टाकडे चाललेले आहेत. तेव्हा ज्या मनामध्ये भरून येतं, म्हणजे मनामध्ये जी प्रेरणा मिळते, ती प्रेरणा देणारे स्फूर्ती गीत हे मौखिक साधन आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण मौखिक साधनांची सगळी माहिती जी आहे ती पाहतोय, पाहून पूर्ण झालेली आहे. आणि आता वळूयात आपण पुढे, दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. लक्षात घ्या, ही आधुनिक साधन आहेत. इयत्ता 5वीला तुम्ही फक्त इतिहासाची साधनं पाहिली. इयत्ता 6वीला तुम्ही इतिहासाची भौतिक, लिखित आणि मौखिक या साधनांची सुरुवात केली. पण फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला तिथे भौतिक साधनं सापडतात. लिखित आणि मौखिक साधनांचा मोठा भर जो आहे ना, भौतिक, लिखित, मौखिक तिन्हीचा मोठा भर जो आहे तो तुम्हाला 7वीच्या साधनांमध्ये सापडतो. पण 8वीचा जो काळ आहे तो काळ ब्रिटिशांचा काळ आहे, आणि या काळामध्ये फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, आणि त्यामुळे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा प्रकारच्या साधनांचं आपल्या इथे उदाहरण किंवा उदाहरणं इथे आपल्याला दिसून येतात. आता पाहूयात आपल्याला इथे काय काय पाहायला मिळणार आहे. दृक साधने. पहिल्यांदा, दृक म्हणजे काय, तर दृक म्हणजे पाहणे, डोळ्यांनी दिसणारी साधने. फक्त दिसतायत ती, पाहता येत आहेत ती साधनं, ऐकायला येत नाहीत बरं का. दृक म्हणजे फक्त पाहता येणारी साधने. उदाहरणार्थ छायाचित्र. छायाचित्र म्हणजे फोटो, त्याला दृक साधन असं म्हटलं जातं. आता हे पहा, बघा ना हे साधन. शनिवार वाडा जो आहे पुण्याचा, त्याची 2 छायाचित्रे. यातील एक छायाचित्र आहे 1901 सालचं आणि दुसरं आहे ते 2012 सालचं. 1901 साली म्हणजेच आता 2023 चालू आहे, 123 वर्षांपूर्वी काढलेलं हे छायाचित्र, काढलेला हा फोटो शनिवार वाड्याच्या बाहेर अशा प्रकारे एक बाजार भरत होता. हे पहा, इथे छोटी छोटी दुकानं उभारलेली आहेत. जे दुकानं उभारू शकत नाही ते सरळ आपलं धान्य घेऊन इथे बसलेले आहेत विक्रीसाठी. हा सगळाच्या सगळा बाजार पुढे उठवण्यात आला, आणि 112 वर्षांच्या नंतरचा फोटो जेव्हा आपण पाहतो 2012 सालचा, तेव्हा स्पष्ट दिसून येतं की आता इथे बाजार भरत नाही, इथे आता लोक फिरायला येतात. हे पहा, फिरायला आलेत, आरामात बसलेत. हे पहा, फिरायला आलेत, आरामात बसलेत, गप्पा मारतायत. दृक साधन. 112 वर्षांमध्ये काय बदल झाला शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये, तो तुम्हाला इथे या दृक साधनाच्या माध्यमातून दिसून येतो. नेक्स्ट, छायाचित्र किंवा फोटो याच्या माध्यमातून आपल्याला व्यक्ती आणि प्रसंग जसे होते, व्यक्ती कशी होती आणि प्रसंग कसे घडले, याची दृश्य स्वरूपातील, पाहण्याच्या स्वरूपातील जी माहिती आहे ती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मिळते दृश्य स्वरूपातली. हे पहा,
म्हणजे मी तुम्हाला किती सांगितलं, जुन्या पुण्यामध्ये लोक त्या सध्याच्या ग्रामीण भागात आपल्या दिसतात, जुनी माणसं दिसतात, म्हातारी माणसं दिसतात, तशा प्रकारचं जुनं पुणे होतं. विश्वास बसायला अवघड पडेल. ही आहे भवानी पेठ, पुणे. पहा तो रस्ता बघा, इथे डांबर दिसत नाहीये. लोकांची वस्त्र पहा, ही दुकानं पहा, हे वाडे पहा, ही डेकोरेशन पहा, हे दुकानांवरच्या पाट्या पहा, टोपी बघा, फेटा बघा, एका महिलेचा ड्रेस पहा. इतकंच काय, बाहेर फक्त पुरुष जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात, एखादीच महिला दिसते. म्हणजे त्या काळामध्ये जो काळातला हा फोटो असेल 100-150 वर्षापूर्वीचा, तेव्हा महिला बाहेर पडत होत्या का घराच्या? चूल आणि मूल यांच्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं ना पुरुषांनी, अन्याय केला ना स्त्रियांवर. त्याचं उत्तम उदाहरण, त्याचा पुरावा देणारा हा फोटो आहे, हे छायाचित्र आहे. आला की नाही लक्षात आपल्याला प्रसंग? आहे की नाही पुरावा डोळ्यांच्या समोर? येस. तर ही गोष्ट आहे, हे आपल्याला दाखवता येतं दृकसाधनातून. मध्ययुगीन काळातील एखादी व्यक्ती, व्यक्ती ज्या आहेत त्या कशा दिसत होत्या, किंवा त्या घटना ज्या काही घडल्या त्या कशा घडल्या, या संदर्भातली काही चित्र उपलब्ध आहेत. ठीक आहे. आता हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज. आता हे काय, हे चित्र उपलब्ध आहे, हा फोटो नाहीये, हे चित्र उपलब्ध आहे. आणि चित्रावर ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं. शिवरायांच्या फोटोवर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलेलं. पण समजा एखादा राजा आहे आणि तो रंगाने समजा तो काळा आहे. आता काळा रंग काही वाईट नसतो, कारण आपला विठ्ठल काळा आहे, राम काळा आहे, कृष्ण काळा आहे, ठीक आहे, काळा राम मंदिर आहे. कृष्णाचं तर नावच कृष्णा म्हणजेच काळ्या. त्याची आई, कृष्णाची आई म्हणजे यशोदा माता ज्या आहेत त्या एक काळ्या अशी हाक मारायची, आणि संस्कृतमध्ये कृष्णा असा त्याचा अर्थ होतो. तर या अनुषंगाने पाहिले तर काळा रंग काही वाईट नाहीये, भारतीयांची ती मूळची ओळख आहे. आणि मुळातच बाहेरचं जे वातावरण आहे त्या कुठल्याही प्रकारच्या वातावरणाला जबरदस्त पद्धतीने आव्हान देऊन स्वतः टिकून राहण्यासाठी काळा रंग खूप महत्वाचा असतो. ते जगू शकतात, टिकू शकतात, वातावरणात फिरू शकतात. रंगाने गोरे गोमट्यांचा प्रॉब्लेम होतो, ऊन लागलं लाल झाला, टोमॅटो सारखा लाल झाला, जाऊन बसला घरामध्ये, प्रॉब्लेम होतात, स्क्रॅचेस आले, आजारी पडला, काही होऊ शकतो. काळ्या रंगाला तसे इश्यू येत नाहीत. मग समजा एखादा राजा तशा पद्धतीचा असेल आणि त्याला समजा वाटलं की नाही माझा रंग गोरा दाखवायला हवा, चित्रकाराला त्यांनी सांगितलं आणि चित्रकाराने समजा त्या राजाचा रंग गोरा केला, तर काय करायचं? खरा माणूस कसा काय कळेल? नाही कळणार. आणि त्यामुळे चित्र विश्वसनीय आहेत का याबाबत प्रश्न उभे केले जाऊ शकतात. शिवरायांच्या चित्राच्या बाबत विश्वसनीयतेच्या बाबतीत हा प्रश्न नाहीये बरं का, अजून तरी नाही उभा केलेला कोणी, कारण तसा काही प्रश्न चालला नाही, तसा काही विषय चालला नाही. या तुलनेत छायाचित्रे अधिक विश्वसनीय मानली जातात. म्हणजे शिवरायांच्या डोळ्याच्या बाजूला या ज्या इथे आपण सुरकुत्या काढल्या आहेत, वयाच्या 50व्या वर्षी जर का त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या आधीच अर्थात हा फोटो काढण्यात आले, चित्र काढण्यात आलेले, एवढ्या सुरकुत्या दाखवण्याची गरज होती का? काढायचं म्हटलं तर काही काढता येऊ शकतं. पण असो, जो इतिहास आहे तो त्या पद्धतीने मग त्यावर संशोधन करावं लागेल. तर त्यापेक्षा मग हा प्रश्न जर का फोटो असतात, छायाचित्र असतं, तर हा प्रश्न चालला नसता, हे लक्षात घ्या. छायाचित्रावरून एखादी व्यक्ती कशी दिसत होती आणि तिचा पेहराव म्हणजे तिचा गणवेश, तिचा वेश कसा होता याबाबतची माहिती मिळते. फोटो दाखवू? ओळखा पाहू कोण आहेत?
टाका लगेच चॅटबॉक्सला, चेक करू आपण नंतर. बरोबर 7:20 ला कुणाचा मेसेज आलाय का ते. आता बघा मी सांगतो. एक व्यक्ती कशी दिसत होती ही एक महान व्यक्तिमत्व आहे. हे अशा पद्धती दिसत होते किंवा यांचा पेहराव असा होता. बघा तो शर्ट, टाय, त्यावर जॅकेट, त्यावर ब्लेझर, हे सगळं घालायची व्यक्ती. आणि या व्यक्तीच्या नंतरच्या काळातला फोटो आता बघा. महात्मा गांधी. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधी असे होते तरुण वयात. व्यवस्थितपणे विंचरलेले केस, शर्ट, टाय, त्यावर कोट, त्यावर ब्लेझर. ज्यावेळी महात्मा गांधी बॅरिस्टर होते, वकील होते, त्यांची शिक्षण पूर्ण आलं होतं तेव्हाचे महात्मा गांधी आणि हे नंतरचे महात्मा गांधी. कळालं ना. महात्मा गांधी असे दिसत होते. कशावरून? छायाचित्रावरून कळालं. ते असे दिसत होते. कसे दिसत होते? असे दिसत होते. आणि पेहराव कसा होता? असा होता. जबरदस्त गोष्ट. इतिहास म्हणजे जबरदस्त गोष्ट. ते छायाचित्र म्हणजे पुराव्यानुसार सिद्ध आहे. म्हणजे लहानपणापासून महात्मा गांधींना तुम्ही अशा वेशामध्ये नाही ना दाखवू शकत. एक तुम्हाला गंमत सांगतो मी. एका ठिकाणी मी चूक पाहिली होती. चूक काय होती की शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांच्या सोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहेत. हा प्रसंग होता आणि त्याचं चित्र होतं, त्याचा फोटो चित्र होतं, त्याचं चित्र काढलेलं होतं. चित्रकारांनी चित्र खूप छान काढलं होतं. पण शिवरायांची जशी सामान्यतः माहीत असलेली प्रतिमा आहे तशीच त्यांनी उभी केली. म्हणजे अशी एवढी मोठी दाढी, अशी ती मिशी, असं त्यांनी ते सगळं उभं केलेलं होतं. साधा प्रश्न माझ्या मनामध्ये आला, शिवरायांनी राज्याभिषेक केला तेव्हाचा हा फोटो नाहीये. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हाचा फोटो आहे किंवा तेव्हाच जर काही चित्र आहे तर शपथ घेत असताना शिवाजी महाराज 15 वर्षांचे होते. अरे 15 वर्षाच्या मुलाला, म्हणजे आजच्या काळातल्या 9वीच्या मुलाला तुम्ही एवढी मोठी दाढी दाखवाल? म्हणून माहिती पाहिजे छायाचित्र व्यक्ती कशी दिसत होती आणि पेहराव कसा होता. गांधीजी असे होते सुरुवातीला. लक्षात घ्या ही गंमत. प्रसंगांच्या छायाचित्रांमधून, वेगवेगळ्या प्रसंगांची जे काही छायाचित्र काढली जातात, जे काही फोटोज काढले जातात, त्यामधून प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. म्हणजे तो प्रसंग नेमका कसा घडला असेल हे आपल्या डोळ्यांसमोर येतं आणि वस्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रामधून, फोटोमधून त्याचं स्वरूप कळतं. उदाहरण बघा, महात्मा गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस 1938 साली एका काँग्रेसच्या मीटिंग मध्ये दोघ जण एकत्र गप्पा मारताना पहा. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं की तुम्हाला नेहमी मिलिटरी ड्रेस मधले आठवतात, बरोबर ना. पण 1938 साली नेताजी तसे नव्हते. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती, अंगावर सुती कपडा होता, सदरा होता, हे पहा गळ्यामध्ये काहीतरी घातलंय. स्काउट सारखं कधी रुमाल सारखं दिसतोय बघा. पण स्काउटचा ड्रेस नाहीये, अर्थात ते स्काउटचं नाहीये, पण काहीतरी गळ्यामध्ये घातलेलं आहे आपल्याला जाणवतंय. म्हणजे या छायाचित्रांमधून आपल्या लक्षात येतं स्वरूप त्या व्यक्तिमत्वाचं कशा पद्धतीचं असलं पाहिजे. आणि 1938 साली महात्मा गांधी म्हणतील तशा पद्धतीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार केलेला आहे. हे बघा, गांधीजी काहीतरी सांगतायत, हे ऐकतायत आणि मागे कुणी असू द्या ते ऐकतायत. गांधीजी आहेत ते. तेव्हा अशा गोष्टी सुद्धा आपल्याला दिसून येतात, लक्षात येतात. हा,
1939 साली गांधीजी आणि नेताजी यांच्यामध्ये मतभेद झाले आणि मग नेताजी बाहेर पडले आणि मग पुढे काय ते भरपूर मोठी गोष्ट आहे ती आपल्याला पुढे शिकायचीच आहे. ते काही आता सांगत बसत नाही. श्राव्य साधने, ऐकण्याची साधने, ग्रामोफोन आणि रेडिओ. आता रेडिओ साधारणपणे तुम्हाला माहिती असेल थोडाफार, काही जणांना माहितही नसेल कारण रेडिओ जवळपास नष्ट झाल्यात जमाय आता. पण ग्रामोफोन तर बहुतांश मुलांना माहिती नसणार आहे. बघा, याला म्हणतात ग्रामोफोन. हे काय असतं, इथे ही जशी सीडी असते ना, सीडी, कॉम्पॅक्ट डिस्क सीडी, तर तशा पद्धतीने ही एक सीडी आहे मोठी, अशी एवढी मोठी अशी असायची सीडी, अशी मोठीच्या मोठी. आणि ग्रामोफोन आहे तो एकदम श्रीमंतांकडे असायचा त्या काळामध्ये. ही जी तार आहे ही अशी वर उचलली जायची. तुम्ही टीव्ही मध्ये पहा, जुन्या पिक्चर मध्ये दिसतंय. उचलली जायची आणि इथं ती सीडी ठेवली जायची गाण्यांची. आणि इथे सीडी ठेवल्याच्या नंतर एक खाली ठेवलं आणि ते फिरायला सुरुवात केली. हे गोल गोल फिरून त्याला स्टार्ट केलं जायचं आणि सुरुवात झाली याची फिरायला की ते गाणं वाजायला सुरुवात व्हायची. मग सीडी गोल गोल फिरायची आणि त्याच्यामधून इथून आवाज बाहेर पडायचा. दिस इज ग्रामोफोन. आणि या ग्रामोफोन मधून जुन्या काळातील गाणी आहेत ती ऐकण्यासाठी लोक अगदी वेडे असायचे, आतुर असायचे. आता तुम्हाला माहिती नसण्याचंही कारण असं आहे की तो माझ्याही लहानपणी नव्हता. माझ्या लहानपणाच्या आधी तो नष्ट झालेला आहे. नष्ट झाला इन सेन्स की तो वापरात नाहीये लोकांच्या. नंतर लोक रेडिओकडे वळाले. हा रेडिओ. आता तुम्ही लहान आहात तर तोपर्यंत रेडिओ नावाचा विषय संपलेला आहे. घरामध्ये कुठेतरी अडगळीमध्ये आपल्या आई वडिलांचा रेडिओ आपल्याला जुन्या काळातला जो आहे तो सापडू शकतो. आमच्या घरामध्ये एक पडलेला आहे. मग याला हे जो काही आकडा असायचे त्याला ट्यून करायचं, हे बटन गोल फिरवायचं, ते स्टार्ट करायचं, तेच गोल फिरवलं की आवाज वाढवणार. इथे FM त्यांनी शब्द तरी दिलेला इथे FM नावाचा. जेव्हा आमच्या घरामध्ये आम्ही रेडिओ सुरू केलं होतं तेव्हा असला काही नव्हतं FM वगैरे. आकाशवाणी आणि अजून काहीतरी एखादा दुसरा चॅनल असायचा. मग ती घरातली माणसं ते लावणार, मग ते आपण ऐकत बसायचं, असा तो विषय. आधुनिक काळातील आता आपण पाहतो इतिहास, तर इतिहासाच्या पुराव्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, त्यांची गीते, गाणी त्यांची ही ध्वनी मुद्रित, ध्वनी म्हणजे आवाज, मुद्रित म्हणजे आवाजामध्ये ती सगळी जतन करून ठेवण्यात येते. मुद्रित म्हणजे जतन करून ठेवणे या अनुषंगाने स्वरूपात उपलब्ध आहेत. ठीक आहे. आता बघा, आता ही जी गाणी आहेत सगळी ही सगळी उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. भाषणे उपलब्ध आहेत. आणि ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट काही गोष्टी आहेत त्या समोर आणते. आता उदाहरण देतो मी तुम्हाला. काही वर्षांपूर्वी असंच मी एकदा पेपरमध्ये वाचत असताना न्यूज अशी वाचली की लोकमान्य टिळकांचा आवाज असणारी ध्वनी फीत सापडली. ध्वनिफीत म्हणजे जिथे ध्वनी मुद्रित, जिथे रेकॉर्डिंग केलेलं आहे आवाजाचं, अशी फीत. आणि तेव्हा कुठल्या एका हॉलमध्ये त्याचा कार्यक्रम वगैरे पण झाला. साधारणतः तशाच प्रकारच्या कार्यक्रमाचा संदर्भ किंवा त्याच कार्यक्रमाचा संदर्भ हा नंतर एका चित्रपटात घेतला गेला, युगपुरुष लोकमान्य टिळक. सुबोध भावे त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तेच म्हटलं, जर का युट्यूबचं वापरायची परवानगी असते तर आपण सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्याही असत्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तिथे तुम्ही सर्च करून बघा नंतर YouTube वरती, त्याला काहीच हरकत नाहीये. तर तिथे सुरुवातीला ज्यावेळी नावं वगैरे येतात त्यावेळी पहिल्या त्या 5-10 मिनिटातच तिची तिची चित्रफीत नाही, ती जी ध्वनिफीत आहे त्याच्यावर आधारित ती सापडली म्हणून एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आलेली आहेत, असा तो प्रसंग दिसून येतो. तो विषय आहे श्राव्य साधन. म्हणजे ते श्राव्य साधन आहे ती जतन करून ठेवलं पाहिजे, जपलं पाहिजे यासाठी. म्हणजे उदाहरण बघा ना, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज आपल्याला किती महत्वाचा आहे. इंदिरा गांधींचा आवाज,
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आवाज, ही जी आवाजांची हे जे सगळे ध्वनिफीत आहे त्या सगळ्या टिकून किंवा जपून ठेवल्या पाहिजेत. सहज बोलून जातो एखादा माणूस, अरे प्राचार्य शिवाजीराव भोसले असे जबरदस्त वक्ते होते की त्यांच्यासारखं कुणी झालंच नाही. नवीन पिढी कसा काय विश्वास ठेवणार? त्यांचं तर निधन झालं, मरण पावले ते काही वर्षांपूर्वी. मग जर का त्यांचं निधन झालंय तर तो आवाज कुठे आहे? करा युट्यूबला सर्च, ऐका आवाज त्यांचा, आणि मग सुरुवात करतात ते एखाद्या भाषणाची जबरदस्त पद्धतीने. या ठिकाणी मला वारंवार बोलावण्यात येत आहे आणि याचं महत्वाचं कारण असं असणार की मला तुमच्याबद्दल असणारा लळा, तुम्हाला माझ्यावरती असणारा जिव्हाळा आणि यातूनच पिकलाय हा प्रेमाच्या व्याख्यानाचा मळा. लळा, मळा, जिव्हाळा जुळवून टाकतात. विवेकानंदांवर एखाद्या ठिकाणी बोलायला उभे राहतील आणि मग तिथे म्हणून जातील की अमेरिकेतील एखादा विद्वान प्राध्यापक राईट्स यांनी सर्व धर्म परिषदेला एक पत्र पाठवलं आणि असं म्हणालं, आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की अर्थात त्यांनी केलेलं भाषांतर जे आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी, ते मी तुम्हाला सांगतोय. अमेरिकेच्या सर्व विद्वानांचा व्यासंग ज्यांच्या पासंगालाही पुरणार नाही असा एक निस्संग बैरागी भारतातून येथे आला आहे. त्याला जर ऐकले नाही तर आपण करंटे ठरू. काही जणांच्या काळची डोक्यावरून जाईल तो शब्द, ही शब्दरचना, पण अशा प्रकारची वाक्यरचना काय म्हणतात एक वेळ कळलं नाही तरी ठीक आहे, पण असा बसला म्हणजे माणूस असाच बसणार. इतकी जबरदस्त भाषण. एक्सप्लेनेशन वगैरे आपण पाहूयात, विवेकानंदांचा भाग येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ते. तर ही सगळी श्राव्य साधनाशी संबंधित हा विषय आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगण मन हे राष्ट्रगीत हे सुद्धा उपलब्ध आहे. सुभाषचंद्र बोस यांची भाषणं उपलब्ध आहेत, सर्च करून पहा. चित्रपट, मूवीज, पिक्चर तुमच्या आवडीचे, आणि चित्रपट हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा असा आविष्कार आहे. आगळा इन सेन्स वेगळा. आगळा वेगळा असा शब्द वापरला जातो ना. 1913 सालचं, 1913 साली याची सुरुवात करण्यात आली. याची सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रातीलच एक व्यक्तिमत्व दादासाहेब फाळके यांनी केलेली आहे. हे पहा त्यांचा तेव्हाचा एक फोटो, त्यांचं छायाचित्र. चित्रपट हे दृकश्राव्य साधन आहे. ते दृक पण आहे, पाहताही येतं, आणि श्राव्य पण आहे, ऐकताही येतं. त्यामुळे ते दृकश्राव्य साधन आहे. सध्या तुम्ही जे आपलं लेक्चर पाहत आहात त्यातली पीपीटी हे दृक साधन आहे. माझा आवाज फक्त समजा तुम्ही स्क्रीन बंद केली तर ते श्राव्य साधन होईल, पण तुम्ही मलाही पाहताय आणि मला ऐकताय सुद्धा, याचा अर्थ हे लेक्चर दृकश्राव्य साधन आहे. त्या पद्धतीने दादासाहेब फाळके यांनी सुरुवात केलेले चित्रपट हे दृकश्राव्य साधन आहे. हा एक आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार, आगळा आविष्कार आहे. आविष्कार ऍक्च्युअली म्हणायला हवा, आविष्कार आहे. आणि हे जे काही आहे हे साधन, तर याचा एक पुरावा इथे तुमच्या समोर दृक साधनाच्या माध्यमातून मांडलाय, म्हणजे त्या छायाचित्राच्या माध्यमातून मांडलेला आहे. हे पाहे आहेत दादासाहेब फाळके. नेहमी दादासाहेब फाळके जन्मापासून असे नव्हते, तरुणपणी ते असे होते. कळतच नाही, लक्षात येत नाही लोकांना खूप वेळा. सुरुवातीला माणूस असा नसतो ना, म्हातार झाल्यावर असे होतील ना. पण हे दाखवले की म्हणणार नाही हे दादासाहेब फाळके नाहीत. मगाशी आपण उदाहरण पाहिलं की महात्मा गांधी कुणालाच ओळखता येत नाहीत तरुणपणीचे. त्यांनी एखाद्याने थोडाफार अभ्यास केला असेल तर त्याला ओळखता येतील. अशा अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बघा ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनिचित्रफीत उपलब्ध आहेत. कुठल्या कुठल्या प्रसंगांच्या आहेत? दांडी यात्रा आहे, मिठाचा सत्याग्रह आहे, चले जाव आंदोलन आहे. आणि यांच्यामुळे आपल्याला एखादी घटना जशीच्या तशी पाहायला मिळते. आता हे नेमकं कसं काय होईल चेक करा बघा. ओरिजिनल ओरिजिनल आता हे तुमच्यासाठी खरं तर दृक साधन आहे, कारण याला आवाज नाहीये. आवाजही असं तरी श्राव्य साधन झालं असतं.
पण ही GIF इमेज आहे, इथं प्रॉब्लेम नाही येते आपल्याला, कारण फोटो दाखवू शकतो आपण, त्यामुळे ते दाखवलेलं आहे GIF इमेज. महात्मा गांधी ओरिजिनल बघा, गांधीजी निघाले, बाजूची गर्दी बघा, एखादा सेलिब्रिटी एखादा हिरो सुद्धा कमी पडावा एवढी जबरदस्त गर्दी, त्यांचा वेश पहा, धोतर, अंग हातात पंजा आणि धोतर पंजा आणि ते काय डोळ्याला चष्मा, संपला वेश. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात साधनं उपलब्ध आहेत. मग कोणकोणती साधनं असतात? सर्वात पहिल्यांदा म्हणजे भौतिक साधने. तर भौतिक साधनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आधुनिक काळ जो आहे त्याच्यामध्ये सुस्थितीत आहेत साधनं, कारण इंग्रजांनी चांगल्या पद्धतीने उभारली. आपण भौतिक साधनांचं लेक्चर पाहिलं, त्यामध्ये आपण ही माहिती घेतली की साधनं आहेत ती सुस्थितीमध्ये आहेत. लिखित साधनांचा विचार करता ती जतन करून ठेवली आहेत, जपून ठेवली आहेत अभिलेखागारात. आता हे सगळं आपण लिखित साधनांमध्ये पाहिलेलं आहे, अभिलेखागार काय आहे वगैरे ते सगळं. आणि पुढची गोष्ट ही आहे की लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते कोणत्या विचारांनी प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा त्या साधनकर्त्याचा म्हणजे त्या लेखनकर्त्याचा काय दृष्टिकोन आहे हे तपासून घ्यावं लागतं. उदाहरण पहा, कोण चुकीचं आहे का रे याच्यामध्ये? दोघांचे चेहरे फार चिडलेले दिसत आहेत. एक जण 6 म्हणतोय, एक जण 9 म्हणतोय. दोघांचे चेहरे चिडलेले आहेत आणि दोघं बरोबर आहेत, कारण दोघेही वेगवेगळ्या जागांवर उभे आहेत. त्यामुळे एखाद्या घटनेकडे पाहताना त्याचा काय दृष्टिकोन होता, त्याचा दृष्टिकोन म्हणजे तो कोणत्या जागी उभा राहून पाहतोय, म्हणून त्याला एखादी घटना अशा प्रकारे दिसते किंवा दुसऱ्याला अशा प्रकारे दिसतीये, हे ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारची साधनं आहेत, ती इतिहासाची महत्वाची साधनं आहेत, ती जपून ठेवता आली पाहिजेत, ती जतन करता आली पाहिजेत. आणि हा जो वारसा आहे, हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीकडे सोपवता येऊ शकेल. अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये दृकश्राव्य आणि मौखिक साधने हा संपूर्ण अभ्यास केला. या ठिकाणी आपला जो पहिला धडा आहे तो पूर्ण होतो आहे, इतिहासाची साधने धडा पूर्ण होतोय. आणि लवकरच आपण दुसरा धडा घेऊन येऊयात, दुसऱ्या धड्याकडे आपण वळणार आहे. पण त्यापूर्वी मी जरा इतर इयत्तांचे थोडं म्हणजे 7वीचा पहिला धडा, 6वीचा पहिला धडा, 5वीचा पहिला धडा असं थोडंसं जातो आणि परत 9वी पासून पुन्हा माघारी येतो. तर तसा विषय आहे. आपण आता वळूयात आपल्या इकडे लेक्चरच्या बाजूला. येस, चॅट बॉक्स 20 चॅट्स. ओके, पाहूयात काय म्हटलंय कोणी कोणी काय काय ते. हा, मुखोद्गत म्हणजे काय सांगितलं आपण. मुखोद्गत तोंडपाठ असणे. ओवी म्हणजे काय म्हणून दाखवली की ओवी, म्हणे ओवी मी म्हणून दाखवली की. हा, लगेच तिथे ओवी म्हणजे काय, ओवी शब्द आला की बाजूला तिथे फोटोच त्याचा ठेवला होता मी ओवीचाच. ठीक आहे, ओवी म्हणजे कवितेची एक चालू शकेल. ठीक आहे. दृक आणि श्राव्य म्हणजे काय? अरे तुम्ही लेक्चर मध्ये सांगितल्याच गोष्टी परत विचारताय. दृक म्हणजे पाहता येणारे, श्राव्य म्हणजे ऐकता येणारे. फक्त पाहता येणारे दृक, फक्त ऐकता येणारे श्राव्य. आणि दृकश्राव्य म्हणजे पाहता येतात आणि ऐकताही येतात. ठीक आहे. नेक्स्ट, दृक या शब्दाचा अर्थ काय? दृक, दृक पाहणे, डोळ्यांनी पाहणे. दृक, दृक म्हणजे ऍक्च्युली दिसणेवरून दिसणे. दृक हे संस्कृत कडून साधारणपणे मराठीशी मिळता जुळता शब्द आपल्याला दिसून येतो. आणि मग दृक म्हणजे पाहणे. दृक म्हणजे जे साधारण बघितले जाते. बरोबर आहे. गांधीजी रे, काय स्पेलिंग चुकलं तुझं. महात्मा गांधी. ओके, गांधी. ठीक आहे, महात्मा गांधी. हा, अच्छा, राईट राईट राईट. त्या फोटोचे उत्तर दिसत आहेत. येस, तो फोटो कोणाचा आहे. 7:20चा मी तुम्हाला टाइम म्हटलं. ठीक आहे, पुढे 7:21 वगैरे घेतलंय, भरपूर जणांनी उत्तर दिलेलं आहे.
ओके ओके ओके. माझ्या आजोबाकडे आहे. काय आहे आदित्य आजोबांकडे? शेवटी शेवटी पाठव काय आहे ते. आगळा म्हणजे काय? आगळा म्हणजे साधारणपणे बाकीच्या ह्याच्यात न मोडणारा अशा पद्धतीचा वेगळा म्हणजे आगळा. आगळा वेगळा. आगळा वेगळा म्हणजे वेगळा याचा अर्थ गटात न बसणारा शब्द म्हणजे पण वेगळा असू शकतो ना. गटात न बसणारा शब्द म्हणजे वेगळा. चार पैकी एक बाजूला काढणं म्हणजे वेगळा. तर आगळा वेगळा म्हणजे असं की त्यासारखं दुसरं नाहीच. तो पहिल्यांदाच उभा राहतोय. तो आगळा वेगळा. या अनुषंगाने. आगळा. हा आगळा म्हणजे वेगळा. ओके. सत्याग्रह म्हणजे काय? नऊ सत्याग्रहावरती आपल्याला भरपूर काम करायचं. सांगणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये. सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या, सत्याचा आग्रह, सत्य आणि खरं जे आहे त्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. बाकी डिटेलिंग आहे ते पुढे अख्खं आयुष्याचं गांधींचं त्याच्यावरती. आणि आपल्या या 8वी मध्ये 3 धडे गांधीजींवरती. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही येणार. पुरस्कार पण भेटतो. ठीक आहे. कशाचा संदर्भ कळेना मला. राईट्स कोण आहे? राईट्स? आणि तुम्ही असं म्हणजे मला कळेल असं लिहा ना प्रश्न काय येतो. व्यास युवराज स्वाध्याय लिहू का? काहीच हरकत नाही. आगळा म्हणजे काय दिलेलं आहे उत्तर आपण. रेडिओ. ओके. फित. फित म्हणजे अच्छा फित म्हणजे काय? ओके ओके. फित म्हणजे उदाहरणार्थ चित्रफित जसं आपण म्हणतो. चित्रफित म्हणजे काय? आता उदाहरणार्थ आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरची मी तुम्हाला जी जाहिरात पाठवली होती. बघा ना म्हणजे निगेटिव्ह कशा असतात ते एक आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही ओपन करा किंवा तुम्हाला पर्सनली जे पाठवलेलं आहे तर त्याच्यामध्ये जी रीळ आहे त्या रीळ मधून ती फीत अशी बाजूला काढली जाते. फीत म्हणजे थोडक्यात रिबिन. रिबिन जे असते ना त्याला पण फीत म्हटलं जातं. एक उद्घाटनाला कापतात ती पण फीत आहे. पण आपण चित्रफीत म्हणतोय तर चित्रफीत म्हणजे चित्रांची फीत. चित्रफीत म्हणजे चित्रपट कसा असतो की एका क्षणाला तुमच्या डोळ्यासमोर समजा 10 चित्र डोळ्यासमोर सरकून गेली की तुम्हाला असं वाटेल की अरे या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे. एक घटना घडलेली आहे. हे फोटो नाहीयेत. हा प्रसंग घडतोय आपल्या डोळ्यासमोर. तर तशा ते जे तयार केले जातात ना ते चित्रांची ती फीत चित्रफीत. त्या अनुषंगाने तो फीत हा शब्द आहे. मुकनायक म्हणजे काय? मुकनायक आत्ताचा विषयच नाही. आज कुठे घेतलं आपण मुकनायक? काल घेतलं होतं. आणि मुकनायक हे वृत्तपत्र आहे. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. समाजातील जो दलित वर्ग, अस्पृश्य वर्ग, उपेक्षित वर्ग जो आहे तर त्याच्यासाठी ते मुकनायक हे वृत्तपत्र त्या त्या समाजाने कधी स्वतःवर अन्याय होतो हे मांडलंच नाही हजारो वर्ष. त्यामुळे त्या समाजाचा नायक त्या मुक्या म्हणजे ज्याला अन्याय होतो हे ज्यांनी कधी मांडलं नाही तो मुक समाज आहे आणि त्याचा हा नायक या अनुषंगाने ते घेतलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार. ओके. येस येस बरोबर आहे. चित्रपटसृष्टीत दिला जातो. येस चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासात महत्वाची साधने मानली जातात. कारण चित्रफिती कारण तो पुरावा आहे ना. आता तुम्हाला दाखवलाय चित्रफित. आता उदाहरणार्थ यांचं महात्मा गांधींचं आपण जे पाहिली चित्रफित तिथे काय दिसलं आपल्याला? त्यांचा वेश कसा होता याचा पुरावा सापडला. आजूबाजूला त्यांच्या गर्दी आहे. म्हणजे लोक त्यांना मानत होते याचा पुरावा सापडला. ते विनम्रपणे नमस्कार करत चाललेले आहेत. ते काय असे ताठ मान करून निघाले नाहीयेत कुणाकडे न बघता. म्हणजे ते स्वतः नम्र होते, जनतेमध्ये मिसळणारे होते. याचा पुरावा सापडतोय. अशा अनेक गोष्टी आहेत. येस. ठीक आहे. तर चलो काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय अजून? छान छान गुड. 19 जण. चला कालपेक्षा संख्या वाढलेली आहे. कळवा कळवा आपल्या मित्रमैत्रिणींना भाऊ बहिणींना पोचू द्या अख्ख्या महाराष्ट्रात पोचू द्या. 11 रुपयात कुठले शिक्षक संपूर्ण वर्षभर शिकवणार एवढं एवढे कष्ट घेऊन एवढी मेहनत घेऊन सांगा बरं. त्यामुळे पोचू द्या सगळीकडे. होऊ द्या व्हायरल. ते म्हणतात ना होऊ दे व्हायरल त्या पद्धतीने. ठीक आहे चालेल. चलो
मला वाटतं आता चॅटिंगचा विषय आहे तोही संपलेला आहे. चालेल, थांबूयात आपण इथे. धन्यवाद. गुड बाय. आता मी 7वीच्या लेक्चर्स कडे वळणार आहे आणि नंतर जेव्हा परत 8वीचं लेक्चर येईल त्यावेळी मी तुम्हाला कळवेल. ओके, चलो बाय बाय. येस, बाय बाय. श्रेयस, पुढचं लेक्चर जे आहे त्याला साधारणपणे 1.5 आठवडा लागेल, कारण 3 इयत्तांचे किमान 6 लेक्चर होतील. त्याशिवाय माझी स्वतःची काही दुसरे काम आहे, त्यामुळे 10 दिवस त्यामुळे जातील, हे कन्फर्म आहे. 1.5 ते 2 आठवड्यात 100% पुढचं लेक्चर होईल. चलो, गुड बाय.